ज्या पत्रकारांनी या घटनेमध्ये लाखोंची डील केली, म्हणजे एका मुलीची इज्जत विकली, आपण नैतिकतेनं पत्रकार म्हणून आपल्याला अधिकार आहे का की त्या मुलीची इज्जत तुम्ही विकली गेली? हीच मुलगी तुमच्या कुटुंबातली, तुमच्या घरातली, तुमची आई, तुमची बहीण, तुमच्या भावाची पोरगी असती तर तुम्ही असा व्यवहार केला असता का? तुम्ही तुमच्या घरातल्या मुलीची इज्जत अशी विकली असते का? एखाद्या पत्रकाराच्या हातामध्ये एक व्हिडिओ लागतो एका मुलीचं लैंगिक शोषण केलेला. लैंगिक शोषण करणारा कोण असतो? तर ती विद्यार्थिनी, ती मुलगी ज्या अकॅडमीमध्ये शिकते त्याच अकॅडमीचा संस्थापक, मालक आणि शिक्षक. तोच त्या मुलीचं लैंगिक शोषण करत असतानाचा एक व्हिडिओ एका पत्रकाराच्या हातात लागला. त्या पत्रकारानं त्याची बातमी केली. बातमी केल्याच्या नंतर त्या व्हिडिओमध्ये असलेलं वर्णन त्यानं त्या बातमीमध्ये छापलं. आणि नंतर काय झालं तर याच्यामध्ये जो तक्रार करणारा होता, जो तक्रारदार होता, याच्यावरतीच खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि हे प्रकरण शांत झालं. ही घटना कुठं घडली आहे? तर बारामतीमध्ये. कोणत्या बारामतीमध्ये? शिस्तप्रिय बारामतीमध्ये. कोणत्या बारामतीमध्ये? तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दबदबा असलेल्या बारामतीमध्ये. बरं, आता हा व्हिडिओ, ही बातमी झाली आणि खंडणीचा गुन्हा दाखल कोणावरती झाला? तक्रारदारावरती. अर्थात त्या खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या तक्रारदाराने खंडणी मागितलीही असेल, पण ह्या मूळ प्रकरणाचं काय झालं याच्याकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही. याच्यामध्ये आता चर्चा अशी समोर आली की या प्रकरणामध्ये हे प्रकरण दाबण्यासाठी तब्बल 30 लाख रुपयांचा व्यवहार झाला. ते पैसे कुणी कुणाला दिले, कशासाठी दिले आणि मूळ लैंगिक शोषणाच्या झालेल्या प्रकरणाचं पुढं काय झालं, या सविस्तर विषयावरती आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. बारामती हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात आहे. बारामतीमध्ये असा शिक्षणातला एकही विभाग राहिला नाही की त्याची संस्था, त्याचा विभाग किंवा त्याचं शिक्षण इथं मिळत नाही. इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, ॲग्रिकल्चर असो, कोणतंही फील्ड घ्या, त्याचं बारामतीमध्ये शिक्षण मिळतंच. बरं, एवढंच नाही तर बारामतीमध्ये शिक्षणाबरोबर सुरक्षा आणि इथली व्यवस्था पण खूप चांगली आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचा ओढा आता बारामतीकडे लागला आहे शिक्षणाच्या दृष्टीनं. आणि मग पुढं काय होतं आहे तर दिवसेंदिवस बारामती सुरक्षित आहे, शिक्षणाचं माहेरघर आहे, मग लोंडेच्या लोंडे बारामतीकडे वळायला लागले. मग अशा काही घटना ज्या बारामतीमध्ये घडल्या त्याच्यामुळं मात्र या सुरक्षितेला गालबोट लागायला लागलं. मग याच्यातली घटना काय तर शिक्षण आलं, कॉलेज आले, मग सरकारी कॉलेज आले, खाजगी कॉलेज आले, त्याच्याबरोबर अकॅडमीसुद्धा आल्या ज्या ट्युशन घेतात, ज्या जेईचं, नीटसारख्या वेगवेगळ्या शिक्षणाचं पुढं क्लासेस घेतात, अशा वेगवेगळ्या अकॅडमीसुद्धा आल्या. आता अशाच अकॅडमीमध्ये एका विद्यार्थिनीचं शोषण झाल्याची घटना बारामतीत घडली. हे घडली मी कशावरून सांगतोय तर एका बातमीवर. बारामतीमध्ये एक अल्पावधीतच चर्चेत आलेलं एक विश्वासार्हतेचं बातमी असलेले पोर्टल आहे असं म्हटलं जातं. त्या पोर्टलवरती एक बातमी आली. आता त्या बातमीच्या आधारे ही बातमी मी देतोय. आता तुम्ही बघा या बातमीमध्ये काय लिहिलं तर बारामतीमध्ये एका अकॅडमीमध्ये एका मुलीचं, एका विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण होतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय असं म्हटलंय. आता पुढं काय तर ह्या व्हिडिओमध्ये काय काय दिसतंय हे याच्यात सांगितलं. काय दिसतंय तर ह्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ही मुलगी नशेत आहे. ती नशा कशाची आहे हे सांगता येत नाही, म्हणजे ते ड्रग्स असू शकतं, दारू असू शकते वगैरे वगैरे. त्याच्यानंतर काय तर ह्या नशेत असलेल्या मुलीचं लैंगिक शोषण करताना त्याचा अकॅडमीचा जो मालक आहे, जो शिक्षक आहे, तो दिसतोय. असं कशात म्हटलंय? बातमीत म्हटलंय. पुढं काय म्हटलंय तर हा व्हिडिओ व्हायरल झाला. जर हा व्हिडिओ व्हायरल झालाय याचा अर्थ या पत्रकाराकडे हा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ बघूनच त्यानं या बातमीचं वर्णन केलं, म्हणजे घटना खरी आहे तर खरी आहे. मग पुढं काय झालं? एवढी गंभीर घटना. आता बघा, ती मुलगी नशेत दिसत असेल तर ती नशा कशाची हे सांगता येत नाही. ती ड्रग्सची आहे का दारूची आहे हे सांगता येत नाही.
जर ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत दिसत आहे याचा अर्थ नशेत तिची कपडे उतरवलेले आहेत. मग याच्यावरती गुन्हा का दाखल झाला नाही? आता गंमत बघा, ही बातमी पत्रकाराकडे कुठून आली? तर याच अकॅडमीची वारंवार तक्रार करणारा एक पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, त्यानं एक पोस्ट टाकली की बारामतीच्या एका अकॅडमीमध्ये लैंगिक शोषण झालेलं आहे आणि याची तक्रार मी पोलिसांना देतोय, अशी पोस्ट टाकली. घटना कधीची? साधारणतः 2025 मधल्याच एप्रिल ते मार्चच्या दरम्यानची. त्यांनी ती पोस्ट टाकल्याच्या नंतर या पत्रकार महोदयांनी त्या व्यक्तीला फोन केला, तक्रारदाराला, आणि त्याला असं सांगितलं की हे प्रकरण जर तू थेट पोलिसांकडे दिलं तर प्रकरण पोलीस दाबतील आणि पोलीस याच्यामध्ये लाखो रुपये कमवतील, याच्यावरती कारवाई होणार नाही. त्यापेक्षा आपण अगोदर बातमी वाजवू आणि मग आपण याच्यामध्ये कारवाई करू. माझा हा दावा नाहीये ह्या तक्रारदारानं हा व्हिडिओ त्या पत्रकाराला दिला का नाही दिला, पण फक्त 2 दिवसांनी एक गंमत झाली. काय गंमत झाली? मी तुम्हाला सांगितलं अशा वर्णनाची बातमी एक आली. त्या बातमीनंतर काय झालं, तर जो मूळ तक्रारदार होता, ज्यानं एक फेसबुकवर पोस्ट टाकली होती, त्याच्यावरतीच खंडणीचा गुन्हा दाखल झाला. आता तो गुन्हा काय दाखल झाला बघा, की असा एक व्हिडिओ एका अकॅडमी चालकाचा, तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, म्हणजे त्या तक्रारदाराकडे आहे, आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन या तक्रारदारानं त्याला 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. मग त्या तक्रारदारावरती गुन्हा दाखल झाला, तक्रारदार फरार झाला आणि तक्रारदार नंतर काही दिवसांनी अटक झाला, जेलमध्ये गेला वगैरे वगैरे. पुढं काय झालं, तर तक्रारदारावर गुन्हा दाखल झाला आणि हे प्रकरण संपलं. म्हणजे गंमत काय झाली बघा, ज्या मूळ प्रकरणाच्या तक्रारी झालेल्या होत्या त्या मूळ प्रकरणात आज जवळपास 10 महिन्यानंतरही काहीच झालं नाही. तो व्हिडिओ व्हायरल होतोय का काय याबद्दल मला काही माहीत नाही. मी ह्या बातमीच्या आधारे ही बातमी तुम्हाला देतोय. ह्या बातमीचं पुढं काय झालं, माझी माहिती आणि माझ्या सोर्सेसनी दिलेली माहिती अशी की ह्या पत्रकार महोदयांना परत हा अकॅडमी चालक भेटला आणि त्याच्यामध्ये फार मोठी डील झाली. पोलिसांना शांत करण्यासहित पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांना हे पत्रकार महोदय आणि त्याचे अजून काही मित्र ह्या सर्वांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरलं आणि त्या खंडणीचा गुन्हा त्या कार्यकर्त्यावरती दाखल केला. याच्या डील झाली 30 लाख रुपयांची. 30 लाख रुपयांची डील झाली. आणि याच्यासाठी आता गंमत बघा, एखादा पत्रकार एखाद्या व्यक्तीनं एखाद्या विद्यार्थिनीचं शोषण केलंय अशी बातमी देतो, तर नेमकं त्याच पत्रकाराचे, त्याच्या हस्तकांचे आणि त्या अकॅडमी चालकांचे कॉल का व्हावेत? साधा सोपा प्रश्न आहे ना. जर मी सांगतोय की एखाद्याला जेलमध्ये घाला, मी म्हणजे मच्छिंद्र टिंगरे सांगतोय की एक्स व्यक्तीला जेलमध्ये घाला, तर मग मच्छिंद्र टिंगरेचे आणि एक्स व्यक्तीचे फोन होण्याचं कारण काय? बरं, थोडके नाही, 100हून अधिक कॉल त्या पत्रकाराचे आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे त्या अकॅडमी चालकाला झालेत. मीटिंग झाल्या. कुठं झाल्या, तर बारामतीमध्ये असलेल्या एक क्लब आहे, बारामती क्लब नावाचा, तिथं काही मीटिंग झाल्या. बारामतीच्या MIDC परिसरामध्ये गदिमाच्या आसपास काही मीटिंग झाल्या. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडल्या आणि हे मूळ लैंगिक शोषणाचं प्रकरण बारामतीमध्ये दाबलं गेलं. आता माझा प्रश्न असा आहे की बारामतीच्या पोलिसांनी या प्रकरणात चौकशी काय केली? तर याच्यातली मुलगी शोधून काढली. दुसरी गोष्ट काय, तर ह्या मुलीचा जबाब आला की त्या मुलीला तिच्या व्यक्तिगत अडचणीमुळं कुठलीही तक्रार द्यायची नाही. मग एक गोष्ट मला याच्या निमित्तानं लक्षात येते की जर ह्या मुलीला तक्रार द्यायची नाही तर ही घटना गंभीर नाही का? पोलिसांच्या स्वतःच्या कार्यपद्धतीला अवलंबून, म्हणजे त्याला सुमोटो म्हणतात, त्यानुसार पोलीस स्वतःहून या प्रकरणात गुन्हा दाखल करू शकतात आणि त्या मुलीचा असाही जबाब घेऊ शकतात की हे प्रकरण झालेलं आहे परंतु मला तक्रार द्यायची नाही, असा जबाब घेऊ शकतात. पण पोलिसांनी हे केलं नाही. दुसरी गोष्ट, खंडणीचा जो गुन्हा दाखल झाला त्या केसमध्ये पुढं काय झालं,
तर त्याची चार्जशीट गेली. चार्जशीट कधी गेली? एक 7-8 महिन्यानं गेली. ठीक आहे, हरकत नाही, तो कायद्याचा भाग आहे, जे काय असेल. माझा आक्षेप ह्या गोष्टीवरती आहे आणि तो प्रत्येक नागरिकांचा असायला पाहिजे की ह्या प्रकरणामध्ये ज्यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं, ज्यांनी ह्याची बातमी केली, त्या बातम्या, त्या एका बातमीनंतर पुढे बातम्याच आल्या नाहीत. तुम्ही समजून घ्या, बातम्या का थांबल्या, बातम्या का थांबल्या हा प्रश्न आहे. आणि मग याच्यातली गंमत अशी आहे की ही डील झाली, बातम्या थांबल्या आणि तदनंतर याच्यामध्ये खूप मोठी हायकोर्टामध्ये कारवाई होत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की तात्काळ पोलिसांनी या घटनेमध्ये अद्यापही सुमोटो गुन्हा दाखल केलेला नाही. तो तात्काळ करावा, याच्यातला आरोपी जो कोण आहे त्याला अटक करावी आणि त्याच्याकडून ह्या सगळ्या गोष्टींचे पुरावे हस्तगत करावेत. दुसरी गोष्ट, ज्या पत्रकारांनी या घटनेमध्ये लाखोंची डील केली, म्हणजे एका मुलीची इज्जत विकली, आपण नैतिकतेनं पत्रकार म्हणून आपल्याला अधिकार आहे का की त्या मुलीची इज्जत तुम्ही विकली गेली? हीच मुलगी तुमच्या कुटुंबातली, तुमच्या घरातली, तुमची आई, तुमची बहीण, तुमच्या भावाची पोरगी असती तर तुम्ही असा व्यवहार केला असता का? तुम्ही तुमच्या घरातल्या मुलीची इज्जत अशी विकली असते का? असा माझा या पत्रकार महोदयांना आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना, ज्यांनी वाटणी घेतली, ह्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे. हा विषय, हा मुद्दा आत्ता पोलिसांपुरता मर्यादित आहे. त्यांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल करावा, अन्यथा याच्यामध्ये राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री, महिला आयोग याचे सर्वांचे पत्ते आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ते आणि पत्रकारांना माहिती आहेत, याची नोंद घ्यावी. तुम्हाला देखील ह्या प्रकरणाबद्दल काय वाटलं जरूर कमेंट करून व्यक्त व्हा.